रत्नागिरीसह संपूर्ण कोकणामध्ये मान्सूनपूर्व सरींच्या भरवशावर शेतकऱ्यांनी धूळ पेरणी उरकली। पण आता पावसानं अचानक दडी मारल्यामुळे बळीराजा मोठ्या संकटात सापडलेला आहे। अल निनोच्या या प्रभावामुळे यंदा मान्सून लांबलाय। कडक ऊन आणि वाढत्या उकाड्यामुळे शेतातील ओलावा संपलेला आहे आणि नुकतीच उगवलेली कोवळी भात रोपं आता करपू लागली आहेत। त्यामुळे कोकण पट्ट्यातील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट ओढवण्याची शक्यता निर्माण झाली आहे। कोकणामध्ये पाऊस दाखल झालेला होता, मात्र धूळ पेरणी केल्यानंतर आता जी रोपं उगवलेली आहेत ती पाण्याअभावी सध्या करपू लागलेली आहे। तिथला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी रवींद्र कोकाटे यांनी। पाहूयात। गेले काही दिवस पावसाने हुलकावणी दिल्यामुळे इथला बळीराजा आहे तो सध्या संकटात सापडलेला आपल्याला पाहायला मिळतोय। सध्या मी आहे एका शेतामध्ये, ही परिस्थिती आपण बघतोय। यंदा मान्सूनच्या सुरुवातीला झालेल्या मान्सूनपूर्व सरींमुळे सुखावलेल्या बळीराजाने मोठ्या आशेने शेतात धूळ पेरणी हुरकून घेतली होती, मात्र त्यानंतर पावसाने अचानक दडी मारल्यामुळे आता कोकणातील बळीराजा मोठ्या संकटात सापडलेला आहे। अल निनोच्या प्रभावामुळे यंदा पाऊस लांबणीवर पडला असून आता थेट 20 जूनच्या सुमारास पाऊस पुन्हा एकदा सक्रिय होणार असा अंदाज आहे तो हवामान खात्याने वर्तवलेला आहे। दरम्यानच्या काळात पाऊस गायब झाल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचं पाणी सध्या पळालेलं आपल्याला पाहायला मिळतंय। काही दिवसांपूर्वी पडलेल्या पावसाच्या भरवशावर शेतकऱ्यांनी केलेली पेरणी यशस्वी झालेली आपल्याला पाहायला मिळते आणि त्यामुळेच हे शेतातलं जे रोप आहे ते आता वरती आलेलं आहे। परंतु गेल्या काही दिवसांपासून पावसाने पूर्णपणे दडी मारली आहे। वातावरणातील या बदलामुळे कमालीचा उकाडा वाढलेला आपल्याला सर्वत्रच पाहायला मिळतोय। या तीव्र उन्हामुळे शेतातील मातीमधील ओलावा आहे तो पूर्णपणे सुकला असून नुकतीच वर आलेली कोवळी भात रोपे आता करपण्याच्या सध्या मार्गावरती आहेत। अजून काही दिवस जर पाऊस असाच लांबला तर मात्र शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट ओढवू शकतं। रवींद्र कोकाटे, झी मीडिया, रत्नागिरी।